नमस्कार, मी मंजिरी शरद सोनवणे. मला 2021 मध्ये कोविड झाला होता. त्याच्याने म्हणजे मला डोळे सुजून बाहेर आले एकाच दिवसामध्ये आणि डोकं प्रचंड दुखायचं आणि त्यातच म्हणजे स्टेरॉइडचा वगैरे खूप जास्त मारा केला. माझ्याशी म्हणजे चुकत गेलं. पुढे मग खूप जास्त सीरियस केस झाली. मग कुणीच घेतलं नाही म्हणजे मला दवाखान्यामध्ये. मग ससूनला मला ॲडमिट करण्यात आलं. ससूनमध्ये माझ्यावर ट्रीटमेंट झाली. तर ससूनमध्ये मला ICU वॉर्डमध्ये ॲडमिट केलं होतं. तर तिथे मला 8 दिवसामध्येच पॅरालिसिसचा झटका आला आणि त्यानंतर मग ऑपरेशन्स वगैरे झाले आणि 6 महिने म्हणजे ससूनमध्येच गेले माझे. आणि पॅरालिसिस म्हणजे मी बेडवरच असल्यामुळे मला पॅरालिसिस झालेला हा लवकर लक्षात न आल्यामुळे त्याच्यावर योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेता नाही आली. त्यामुळे तो आजार माझ्या शरीरामध्ये मुरला गेला. म्हणजे 4 वर्षानंतर जवळजवळ मला थेरपीबद्दल माहिती मिळाली. तर झोपे सरांनी मला पॅरालिसिसवर रेकिनोथेरपी दिली. त्यात मला पोटावर झोपता यायला लागले. पाय माझा हलका झाला आहे, हातही माझा सरळ होत चालला आहे आता हळूहळू. पाय उचलता यायला लागले व्यवस्थितपणे. गाडीवर मला आता त्याही पाय म्हणजे जो अफेक्टेड लेग होता तो उचलून मला गाडीवर बसता यायला लागले. मला पालथा झोपला श्वास घेता येत नव्हता. श्वास घ्यायलासुद्धा त्रास होत होता. तर श्वासही मला आता व्यवस्थित घेता यायला लागले आणि विजनही माझी वाढत चालली असं मला वाटते. थँक्यू.